प्रेक्षकांनो नमस्कार. चला तर बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आता जीवा आला ऑफिसमध्ये. तो पार्थशी बोलतोय, म्हणतोय बाबा कुठे आहेत. आणि सरदेसाईंनी मला मेसेज पाठवला होता की बाबांना माझ्याशी बोलायचं आहे, ते तुझ्या केबिनमध्ये आहेत, बाहेर गेलेत का. तर पार्थ म्हणतो की नाही. तर म्हणतो सरदेसाईंकडून मीच निरोप पाठवला होता, कारण मलाच तुझ्याशी बोलायचं आहे असं सांगितल्यानंतर जीवा त्याच्याकडे बघत राहतो. प्रेक्षकांनो काय बोलायचं असेल पार्थला जीवाशी. तर जीवा म्हणतो खोटं बोलून मला इथे बोलवायची काय गरज आहे, मला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि मला काहीच बोलायचं नाही असं म्हणून तो निघून जात असतो. तर तुला माझी शपथ आहे असं सांगून पार्थ जीवाला थांबवतो आणि त्यामुळे जीवा थांबतोय. काय तुला असं काय खुपतंय जे तू मला सांगू शकत नाही आहेस असं पार्थ आता जीवाला विचारतोय. जीवा त्याच्याकडे बघत राहिलाय. तर जीवा म्हणतो काही नाही आहे रे. तर मग लगेच त्याचं तोंड पार्थ आपल्याकडे करून म्हणतो हे सगळं माझ्या नजरेला नजर मिळवून सांग तू असं म्हणतो. तर पार्थनं असं म्हटल्यानंतर जीवा आपली नजर चोरतो बरं का. पार्थ म्हणतो सांग पार्थ दादा असं काही नाही आहे, सगळं सॉर्ट आहे असं म्हणून, सगळं चिल आहे असं म्हणून सांग. एकदा फक्त माझ्या डोळ्यात डोळे घालून तू ही गोष्ट सांग असं पार्थनं म्हटलं. यापुढे मी तुला काही विचारणार नाही तू असं सांगितल्यानंतर. आणि मग जीवा त्याच्याकडे बघत राहिल्या प्रेक्षकांना आणि त्याने आपली नजर फिरवली. तर पार्थ म्हणतो जीवा आजपर्यंत आपण आपलं अख्खं आयुष्य एकत्र घालवलंय. मला तुझी दुखरी नस सुद्धा माहिती आहे आणि तुझ्या मनाचा हळवा कोपरा सुद्धा माहिती आहे. पण आत्ता तुझ्या मनामध्ये काय चाललंय ना याचं काहीच कळत नाही आहे, ते जाणून घ्यायचं आहे मला असं तो म्हणतोय जीवाकडे बघून. आणि म्हणतो जीवा तुला आठवतंय तुझी शाळेत असतानाची सवय आठवते का. काही झालं की तुला पार्थ झाला लागायचा, तू माझ्याकडे पळत यायचास, काही होऊ दे तू सगळं मला येऊन सांगायचास, बाल्हाळ लावून सांगायचास. अगदी मी सुद्धा मन लावून सगळं तुझ्या गोष्टी ऐकायचो, कारण मला तू माझा लहान भाऊ मला कधी उलटून बोलत नाही असं म्हणून मला माहिती होतं. माझ्याशी कधी तो भांडत नाही, माझा लहान भाऊ माझ्याशी कधी मारामारी करत नाही, उलट सगळं येऊन तो फक्त मलाच सांगतो असं मला वाटायचं. जीवा ते दिवस होते त्या दिवसात तू मला सगळं येऊन सांगायचास, सगळं शेअर करायचास. आणि आता काय झालंय हेच परत एकदा तू करू शकतोस का असं विचारतो जीवाला पार्थ. म्हणतो की निदान आजच्या दिवशी तरी आपण पुन्हा सगळं जुनं विसरून नवीन सुरुवात करायची का. तर जीवा म्हणतो आजच्या दिवशी आज काय आहे आज असं तो विचारतो, कारण सकाळपासून सगळेच जण आजच्या दिवसाचं गुणगान गाताय, काय आहे आज. आणि मग त्याने असा प्रश्न विचारल्यानंतर पार्थ लगेच आपल्याच विचारात हरवतो आणि त्याला जाणवतं की जीवाला अजून माहिती नाही आहे, की जीवाच्या लक्षातच नाही आहे की आज दोघांच्या लग्नांची 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे ते. आणि मग जीवासुद्धा इकडे विचार करतोय आणि मग तो म्हणतो सांगणार आहेस का असं विचारतो लगेच पार्थला. आणि पार्थ गप्पच बसलाय. तर तसं काही आज काही नाही आहे असं तो सारवासारव करायला लागतो पार्थ. पण तू जर ठरवलंस ना तर आजपासून आपण एक नवीन सुरुवात करू शकतो जीवा असं म्हणून तो जीवाला म्हणतोय. काय करेल जीवा प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं. तर ही सुरुवात ज्याच दिवशी झाली असती की मी तुला पत्र लिहिलं असतं ज्या दिवशी तू ऑफिसला आहे म्हणून, आणि तू आलासुद्धा ऑफिसला, पण काय झालं काय माहिती, तू उलटा परत फिरलास ते परत आलाच नाहीस असं म्हणून पार्थ म्हणतोय जीवाला. आणि जीवा त्याच्याकडे बघतो आणि त्याला आठवतं की कसं त्याने जीवाला आणि काव्याला एकत्र बघितलेलं असतं ते. प्रेक्षकांनो इकडे घरामध्ये काय चाललंय बघा. मिथुन काका तिथे बसलेत आणि नको 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 मंजू मला नको, अजिबात त्रास देऊ नको. मस्त मानिनी वहिनीने अतिशय प्रेमाने कैरीचं पन्ह दिलंय मला आणि त्याचा आस्वाद घेतोय मी. डोंट डिस्टर्ब मी असं म्हणून अगदी पन्ह प्रेमाने पित आहेत. पण मानिनी वहिनीच तिथे आल्यात त्यामुळे ते हाक मारतात सारख्या प्रिये ए माझा चांदणचुरा केवड्याचं फूल, तुला कुठल्या भाषेत कसं समजावून सांगू. जा मस्तपैकी AC लाव, मी थोड्या वेळात येतो. आणि मग छान छान असं बोलत असतं. तर मानिनी एकदम ओरडते छान काय वहिनी तुम्ही, त्याचं काय नाही. मी तुला म्हणणार होतो की मस्तपैकी वर जाऊन AC लाव, मस्त थंड AC थंड तेलामध्ये माझी मॉलिश कर थंड तेलाने. तर मानिका म्हणतात वा 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 तुम्ही मला सांगा, मी तुमचं ऐकते वहिनी, त्याचं काय आहे ना. तुम्ही पण असं एकदम बोलताय ना. तर मानिनी म्हणते बरं एवढी तुमचा जो काही बेत असता तर तुम्ही केला असतात तर काही हरकत नव्हती, पण तो तुम्हाला आत्ता करता येणार नाही कारण आपल्या दोघांना खूप तयारी करायची. मग आता कशाची तयारी करायची आपल्याला, असं काय करताय. आज 1 महिना ॲनिव्हर्सरी आहे की नाही, घर सजवायचं आहे. हा केक काव्या घेऊन येते, पण तो केक ठेवण्यासाठी टेबल आहे ते सजवायचं आहे, फुगे फुगवायचे आहेत,
तो जो 1 महिना ॲनिव्हर्सरीचा बॅनर आहे ना तो आपल्याला तयार करायचा आहे. एवढी सगळी तयारी करायची आहे. वहिनी अहो 1 महिनाच झाला आहे लग्नाला, एवढी गर्दी आहे, तर वर्षानंतर काय करतात, लाईटिंग करणार आहे का घराला तुम्ही? तर मानिनी म्हणते हो करू पण शकते. काहीही म्हणा वहिनी तुम्ही, लेकरं किती नशीबवान आहेत, आपण त्यांच्यासाठी एवढा थाट करतोय. आपल्याला असं काही नव्हतं हो. तर मानिनी पण म्हणते हो म्हणून. मिथुन काका म्हणतात म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे माझं लग्न झालं महिना झालेला, सोडा वर्ष झालेलंच आम्हाला कळलं नाही, कारण ते श्रेयाची गुड न्यूज कळली तेव्हा तुमच्या लक्षात आलं. वहिनी तुम्ही पण मला लाजवता ना, असं म्हणून मिथुनचं बोलणं चाललं आहे. अहो इथे पण वेगळी गत नाही आहे काय, म्हणजे इथं पण गुड न्यूज आहे काय लगेच, म्हणजे असं म्हणून मिथुन काका बोलायला लागतात. तर पण नाही मिथुन भाऊजी तसं नाही आहे, 1 महिना झाला आहे हे कुणाच्याही लक्षात नाही आहे, तसं म्हणते मी असं म्हणून. हा म्हणजे पार्थ आणि नंदिनीच्या लक्षात आहे, पण काव्य आणि जीवाला काही कल्पना नाही आहे किंवा जराही माहिती नाही आहे. तर मिथुन काका म्हणतात डोंट टेक एनी टेन्शन, आय विल मॅनेज एव्हरीथिंग असं म्हणतात. तुम्ही मला जबाबदारी दिली आहेत ना, तर आता रामाच्या बाणासारखी रामबाण जबाबदारी मी ती पाळतो. काही झालं तरी काव्य आणि जीवाला एकत्र आणणार म्हणजे आणणारच. ओ कुणाला एकत्र आणणार तुम्ही काय म्हणालात? नाही म्हणजे काव्या आणि जीवाला नंदिनीसोबत आणि काव्याला पार्थसोबत, असं त्या दोघांना वेगवेगळे एकत्र आणणार. काय तुमचा काही भरोसाच नाही असं मानिनी म्हणतात. तर इकडे ऑफिसमध्ये बघूया आता काय चाललंय ते. पार्थ विचारतोय जीवाला काय होतंय, तर काही होत नाही आहे रे, काय सारखं तेच विचारतोय, सोडा ना मला जरा एकट्याला, असं जीवा ओरडतोय. मी त्रास देतोय काय तुम्हाला कुणाला, तर तू स्वतःला त्रास करून घेतोयस रे, असं जीवाला पार्थ म्हणतो. आणि हे बघ, आणि या त्रासाचं कारण तुझं लग्न आहे असं मला नाही वाटत, असं पार्थ म्हणतो. कारण तू स्वतः पुढाकार घेऊन लग्न केलंयस असं म्हणतो. नेमकं काय झालंय जीवा, काय होतंय हे जाणून घ्यायचंय मला, कारण मी क्युरियस आहे जीवा असं म्हणून पार्थ म्हणतो. परत तू आणि काव्या असं म्हणतो आणि एकदम थांबतो आणि जीवा एकदम त्याच्याकडे बघायला लागतो. काय मी आणि काव्या काय असं तो म्हणतो. पार्थ म्हणतो तेच विचारतोय मी, तुझं आणि काव्याचं काय चाललंय काय तुमच्या दोघांचं, असं पार्थ म्हणतो जीवाला परत. आणि आता जीवाला टेन्शन आलंय बघा. तर लगेच पार्थ म्हणतो तू सुद्धा तशाच आणि त्यासुद्धा तशाच, त्यांच्याही बाबतीत ना मी क्लूलेस असतो असं म्हणून पार्थ म्हणतो. आणि मग पुढे जाऊन तो म्हणतो की कारण त्यासुद्धा कधी चांगल्या, कधी ते विचित्र वागतात तुझ्यासारख्या असं म्हणतो तो. कधी मी त्यांच्याशी काय वागतो ते त्यांना आवडत नाही, कधी त्या अशा वागतात की त्या मला आवडून जातात. तो रोज सकाळी ऑफिसला जाताना घराच्या बाहेर मी त्यांची वाट बघत असतो, माझ्या समोर येतात, रिक्षास बसून निघून जातात त्या. पण तुला माहिती आहे का आज काय झालं, असं पार्थ विचारतो जीवाला. आणि तो म्हणतो की त्यात स्वतःहून माझ्या गाडीत येऊन बसले. आणि हे ऐकून तर जीवाला आता धक्काच बसलाय. पार्थ म्हणतो त्यांच्या या अशा वागण्याने मला जाणवलं की त्या म्हणजे बोलतील माझ्याशी व्यवस्थित, मूव ऑन होतील, हे लग्न स्वीकारतील त्या, असं पार्थ म्हणतो बरं का जीवाला. बिचारा जीवा, काय वाटतंच असेल त्याला. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? पार्थ म्हणतो पण जीवा तुझ्या बाबतीत अशीच कुठला क्ल्यू किंवा असं काही खूण मला मिळत नाही आहे, तुला माझ्याशी नाही बोलायचं ना, तू नंदिनीशी बोल असं पार्थ आता जीवाला सांगतोय. बरं नंदिनीशी बोलायचं नसेल तर मिथुन काकांशी बोल, तुझं त्या चांगलं ट्युनिंग आहे ना त्यांच्याशी बोल, मिथुन काकांशी जाऊ दे, तू काव्याशी बोल असं विचारल्यानंतर जीवा त्यांच्याकडे बघत राहतो. तर पार्थ पुढे म्हणतो असंही माझ्या लग्नाच्या वेळेस चांगलं ट्यूनअप झालं होतं त्यांच्याशी. जीवा तू काहीतरी बोल, त्या तुझ्याकडे काहीतरी शेअर करतील बघ, तसं करून काही होतंय का. जीवा बघतच राहतो. तर पार्थ म्हणतो मी त्यांना फोन करून इथेच बोलवतो. तर का जीवा लगेच म्हणतो ऐक ना, एक सांगू का तुला, हे बघ तू ना प्लीज असं म्हणतो, यापुढे या सगळं खोटं बोलून मला ऑफिसमध्ये बोलवू नकोस प्लीज असं म्हणतो. आणि पार्थ ना बघतच राहतो. जीवा म्हणतो मला कुणाशीच बोलायचं नाही आहे, कुणाशी बोलायचं नाही आहे, का तुझ्या बायकोशी आणि काव्याशी सुद्धा बोलायचं नाही आहे, प्लीज मला एकट्याला जगू देत असं जीवा म्हणतो. तर नंदिनी इकडे पार्थला फोन लावते, बघूया काय म्हणते ती. हां पार्थ, मी आनंद निवासमधून निघते आणि जीवा येतात मला पिक करायला. तर अरे वा असं पार्थ म्हणतो, तुमच्यामुळे जीवाच्या बुलेटमधलं थोडं तरी पेट्रोल खर्चाला गेलं असं तो म्हणतो आणि हसतो. छान असं म्हणतो. बरं का, आणि तुमचं काय असं नंदिनी विचारते. तुम्ही दोघं कुठे आहेत? तर काव्याचीच वाट बघतोय, केक घेऊन येतीलच त्या इतक्यात असं पार्थ सांगतो. आणि अच्छा असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मी काय म्हणते, आपण जीवा आणि काव्याला सांगायला हवं का असं विचारते. आणि मग त्यांना असं अंधारात ठेवून आपण असं
नेमकं कशाविषयी बोलताय तुम्ही, असं पार्थ विचारतो नंदिनीला. तर नंदिनी म्हणते की अहो हेच आजच्या या सेलिब्रेशनबद्दल. आपल्या लग्नाला 1 महिना झाला आहे, हे फक्त तुम्हाला आणि मलाच म्हणजे मलाच माहिती आहे. आपण सेलिब्रेट करणार आहोत हे त्यांना काहीसुद्धा माहिती नाही आहे. त्यांना उगाचच मग ते आवडेल की नाही असं म्हणून काय वाटेल, मला टेन्शन आलं आहे. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. खूप विचार करताय तुम्ही. काय आहे, त्यांच्या जर का लक्षात आलं असतं की आज 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे तर सांगितलं असतं ना आपण त्यांना घरी सेलिब्रेट करणार आहोत किंवा विचारलं असतं. तर त्यांच्या लक्षात नाही आहे ना, त्यांना असंच असू दे, सरप्राईज देऊया आपण. परत नंदिनी म्हणते बरं ठीक आहे. तर पार्थ पण असतो. नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, जाऊ दे, नको सांगायला, कळू देत त्यांना, सरप्राईज असू देत त्यांच्यासाठी, तुम्ही या घरी असं म्हणून नंदिनी सांगते. तर तेवढ्या जीवा येतो तिच्याजवळ. अरे वा असं म्हणतो बरं का. आणि मग नंदिनी म्हणते जीवाला काय टायमिंग आहे, मग फिल्मला गेला होतात का असं विचारते ती. कुठली फिल्म बघितली, कशी होती सांगा ना पटापट. तर लगेच बाईकवर बसाना सांगा. आधी कुठली फिल्म बघितली तर सांगा. तर मग इमोशनल ड्रामावाली फिल्म होती. मग नंदिनी म्हणते कशासाठी अशा फिल्म्स बघायच्या, ब्लड प्रेशर वाढतं अशा फिल्म्सनी, त्यापेक्षा ना रोमॅन्टिक फिल्म बघा असं म्हणून नंदिनी म्हणते. आणि ती गाडीवर बसते बरं का. आणि म्हणते तुम्हाला माहिती आहे का, रोमॅन्टिक फिल्म्स ना खूप छान असतात. रोमॅन्टिक फिल्म बघाव्यात माणसाने. त्या ड्रामा फिल्म्स म्हणजे कसं उगाचच रडारड, मग सॅड आणि उगाच असते असं तिचं बोलणं चाललं. तर इथे जीवानं ना कानात बोटं घातलेत अक्षरशः. रोमॅन्टिक फिल्मना बघायला मला मजा येते, ऐकताय ना वगैरे असं विचारतोय जीवाला. जेव्हा म्हणतो ऐकलं. तर नंदिनी बसते आता जीवाच्या इथे. निघूयात का असं विचारते. तर प्रेक्षकांना बघा लगेच गाडीवरनं निघाले दोघं जण. तर इकडे काव्या बघा केकच्या दोन्ही पिशव्या हातात धरून कशा येते आणि पार्थ तिकडे गाडीतच बसून राहिला. तर काव्या विचारते प्रेक्षकांना आता काय म्हणजे गाडीतच बसून राहणार आहात का. तर पार्थ म्हणतो हो, आता बाहेर कुठे बसू आणि बाहेर बसून गाडी कशी चालवणार. झाले तुमचे बोलून. आता प्लीज तुम्ही बाहेर याल का, दार उघडाल का, माझ्या हातात 2-2 केक्स आहेत. आणि मग पार्थ गडबडीने बाहेर येतो आणि दार उघडतो. आणि काव्या मग आतमध्ये बसते, केक आतमध्ये गाडीमध्ये ठेवून. आणि प्रेक्षकांना नंतर ना काव्याचा इकडे ओढणी अडकलेली असते दरवाजामध्ये. तर पार्थ बघा कसं एकदम रिॲक्ट करतोय. तर ओढणी काव्या सरळ करत असते आणि मग पार्थ परत दरवाजा उघडतो आणि खाली वागतो एकदम. तर काव्या म्हणते काय आहे आता. तर पार्थ म्हणतो की नाही तुमची ओढणी अडकली होती म्हणून बघतोय असं. आणि मग त्याच्यानंतर काव्या बघतच राहते त्याच्याकडे. आता बघूया पुढे या दोघांचं बोलणं काय होते ते गाडीमध्ये. विचारतो चला निघायचं. तर काव्या म्हणते कशाला, थांबूया नाही तेच, मी एक काम करते ना, म्हणजे ह्या केकच्या ना पेस्ट्रीज करते, म्हणजे पीसेस करते आणि इथेच विकत बसते. तुम्ही तिथे ड्रायव्हिंग सीटवर बसून पैसे घ्या कस्टमर करून. म्हणजे जशी आईस्क्रीमची गाडी असते, बर्फाच्या गोळ्याची गाडी असते, तशी आपली पेस्ट्रीजची गाडी. कशी वाटली आयडिया. तर पार्थ म्हणतो माझ्यासारखं बोलायला लागला का तुम्ही, वाईट नाही पण गुण लागला, वा वा वा. मग पार्थ म्हणतो आयडिया भारी आहे तुमची. तर काव्या इकडे डोक्याला हात मारून घेते. तर पार्थ म्हणतो UPSC वगैरे तुम्ही सोडून द्या, उगाच ना तुम्हाला बेंचवरती बसायला लागतं ना, तुम्ही ना असाच काहीतरी व्यवसाय करा ना, म्हणजे पेस्ट्रीचा व्यवसाय करा असं म्हणत तो मागे वळून बघतो. तर काव्या त्याच्याकडे रागाने बघत असते. तर पार्थ म्हणतो तुम्ही नाही आजवर कधी नाही विकल्यात पेस्ट्री, पण म्हणजे तुम्ही वितळणार नाही आहात, पण केकचं क्रीम वितळेल, निघूयात चला असं म्हणून तो जायला चालू करतो. तर काव्या बघा कशी रिॲक्ट करते तिकडे, असं निश्वास वगैरे सोडते एकदम. तर घरामध्ये बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. अगदी केवढे फुगे लावले, त्या ॲनिव्हर्सरीचा बोर्ड लावला आहे, 1 मंथ ॲनिव्हर्सरीचा. फुगे फुगले का असं मानिनी विचारते. वसू आत्या तेवढ्यात वरती जाते आणि आपण का करतोय फुगे, का फुगवतोय असं पिऊ विचारते. तर श्रेया म्हणते इट्स फील्स लाईक बड्डे पार्टी. तर बेबी दिस इज नॉट बड्डे पार्टी, बर्थडे ऑफ मॅरेज पार्टी. म्हणजे असं इंग्लिश त्यांचं बोलणं चालू असतं. तुमचं इंग्लिश नको असं म्हणून मानिनी येते आणि म्हणते त्यापेक्षा कामं करा, फुगे फुगवा. तर वहिनी आय हॅव वन आयडिया. मग तसं माझ्या 2 मुली आहेत ना, जे कमीत कमी वेळात जास्ती फुगे फुगवणार त्यांना माझ्याकडून बक्षीस मिळणार, पण फक्त बडबड नको, फुगे फुगवा वगैरे असं चाललं आहे प्रेक्षकांना इकडे. तर बाबा येत आहेत तिकडनं, काय बात आहे, म्हणजे फुगे उडवतच येत आहेत बरं का. तर बाबा आल्यावर आई म्हणतात अहो थांबा तुम्ही लहान आहात का, पिहू पण इथे कामं करते आणि तुमचं काय चाललंय, लहान मुलांसारखे फुगे काय उडवताय, म्हणजे मला मदत करायची राहिली बाजूला, नासधूस करताय तुम्ही देशमुख. तर हे पण ही कामं माझी कामं आहेत का मानिनी, तुला सांगितलं होतं इव्हेंट मॅनेजर अपॉइंट करतो तर ते नको आहे तुला, दुसऱ्याला कामं लावायची काही मजा येते तुला. इव्हेंट मॅनेजमेंटवाले काम करणार म्हणजे त्याला पर्सनल टच येत नाही, आपल्या मुलांचं आहे म्हटल्यावर आपण काम करायला नको का. तर लगेच विक्रम म्हणतो मी देखील मँगो आईस्क्रीमचा फॅमिली पॅक घेऊन आलो आहे ना, तर केवढं जोड होतो, काय चाललं आहे असं म्हणून मिथून विचारतो. आय डोंट लाईक दिस. अरे तुमच्या मुलांच्या लग्नाचा 1 महिन्याचा वाढदिवस आहे आणि तुम्ही वाद घालताय, आवरा
पटपट ते कधी पण येऊन घरात येतील. तर त्याच्यानंतर मालिनी म्हणते हे बरोबर आहे, मुलं येतील आणि आपण सजावट करतो. आणि तोपर्यंत अहो मी कशी दिसतीये असं विचारत, सजवलेल्या टेबलासारखी दिसतेस, केसात गजरा, माझ्यावर नजरा असं म्हणून मिथून म्हणतात जाऊ द्या हो तुम्ही काहीच बोलू नका. वहिनी कशी दिसते, मी काय करू, मी सांगते तुला कामं, तू छान दिसतेस. वहिनी तिला अजिबात कामं सांगू नका, कारण वहिनीने सगळी कामं केलीत, मी तिला काम सांगणार आहे. तू जे काही तोंडाची वाफ दडवतेस ना, त्या वाफेने ना फुगे फुडव, मग तुम्हीच फुगवा फुगे असं म्हणते निघून जाते. तर मिथून इकडे हसायला लागतं. मानिनी म्हणते कशाला तुम्ही बोलायला जाता काहीतरी, असं सगळं चाललंय. आणि प्रेक्षकांना आता पार्थने ना अचानक गाडीचा ब्रेक मारलाय. काव्या म्हणते अहो काय आहे, हळू ब्रेक मारता येत नाही का तुम्हाला, अचानक कसा ब्रेक मारला. तर पार्थ म्हणतो मला जे काही दिसलं ते बघितल्यानंतर माझे पाय ना आपोआप ब्रेकवर गेले. तर काव्य विचारते असं काय बघितलं तुम्ही. आणि मग पार्थ तिकडे खिडकीतून बाहेर बोट दाखवतो आणि ते बघा म्हणतो. तर ते बघून ना प्रेक्षकांनो काव्याचे डोळेसुद्धा चमकलेत, कारण प्रेक्षकांनो तिथे पाणीपुरीचा स्टॉल आहे, पाणीपुरीची गाडी आहे. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं बा पाणीपुरी बघून. तुम्हाला पण तसंच होतं का पाणीपुरी बघितल्यानंतर, ते सांगा. तर काव्या म्हणते पाणीपुरी, तर पार्थ पण म्हणतो हो पाणीपुरी. आणि मग काव्यासुद्धा अशी म्हणते किती दिवसांनी मी की पाणीपुरीची गाडी बघितली आहे. आधी मी आणि आरुषी खूप पाणीपुरी खायचो, म्हणजे अक्षरशः आमची कॉम्पिटिशन असायची आमच्या दोघींची, कोण जास्त पाणीपुरी खाणार यायची. आणि मग कोण जिंकायचं कॉम्पिटिशनमध्ये. तर काव्या म्हणते अर्थात मी. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का, आम्ही त्या पाणीपुरीवाल्याकडे गेलो ना, तो पाणीपुरीवाला ना अक्षरशः खुशच व्हायचा, कारण आम्ही खूप बिझनेस करून द्यायचो ना त्याचा. म्हणजे तो ना अक्षरशः आमच्या वाटेवर डोळे लावून बसलेला असायचा, कधी एकदा ह्या दोघी येत आहेत आणि माझ्या आजची पाणीपुरी खात आहेत असं म्हणून. आणि मग काव्या एकदम हसत त्या आठवणींमध्ये रमते आणि म्हणते खूप दिवस झाले पाणीपुरी खाऊन. तर पार्थ म्हणतो त्यात काय, आत्ता खाऊया चला असं म्हणून, उशीर कशाला करत आहे असं म्हणून पार्थ उतरत असतो. तोपर्यंत प्रेक्षकांनो काव्या पण उतरत असते आणि एकदम गाडी लावते, ती म्हणजे दरवाजा बंद करते, कारण पार्थ तिच्याकडे बघत राहत होतं. काव्या काय म्हणते बघा प्रेक्षकांनो. पार्थ विचारतो काव्याला चला येत आहे ना पाणीपुरी खायला. तर काव्या म्हणते नाही मला नको आहे. तर पार्थ म्हणतो नको आहे म्हणजे, आत्ता तर तुम्ही एवढ्या उत्साहानं बोलत होता, चला ना 2-4 प्लेट होऊ द्या. तर काव्या म्हणते त्याला नको आहे सांगितलं ना, उगाच तुम्ही मला फोर्स करू नका. नको आहे म्हणजे अहो आत्ता तर तुम्ही एवढं भरभरून बोलत होतात पाणीपुरीबद्दल, मस्त दणातण पाणीपुरी खात होतात वगैरे, आवडायची तुम्हाला. तर लगेच पार्थला काव्या म्हणते आवडायची आधी मला, आता माझी आवड बदलली आहे. तर इकडे ताई कशी दिसते मी असं म्हणत इकडे मंजू आलेली आहे. वसुताई काय झालंय, काही झालंय का असं विचारते. अगं वसुताई म्हणते ही रम्या, अगं आता नंदिनीने डिवोर्सलं म्हणून मला म्हणते की मी ऑफिसमध्येच थांबेल. मला काय म्हणाली माहिती आहे, हे 1 मंथ ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन संपलं की मग मी येईन घरी कधीतरी रात्री उशिरा, नाहीतर मग मैत्रिणीकडे नाईट आउटलाच जाईल. ही रम्या पण ना काय करावं या मुलीचं. तर वसुता म्हणते नाहीतर काय, मला काही करावं कळतच नाही आहे, तिच्यासाठी हा सगळा घाट घातला आणि मग हिने ते यायला नको का असं म्हणते. आणि मग ताई हे बघ तू तुझा मूड नको ना खराब करून घेऊस, रम्या नाही तर काय झालं, तू आहेस ना मेरी ताई है ना, तू अकेली काफ़ी है पार्टी खराब करने के लिए असं म्हणते ती. आणि वसुआत्या हसते आणि म्हणते नाही पार्टी तर मी खराब करणारच आहे, पण बघच तू कशी करते ती. पण काय आहे ना, ही नंदिनी जरा आजकाल बरंच पुढे पुढे करायला लागले ना, नाही तिच्या आनंदाला कालबोट लावलं तर बघच, नाव नाही सांगणार मी असं म्हणते ती. आता बघूया वसुआत्या नेमकं काय करणार प्रेक्षकांनो. तर तिकडे पार्थ बघा काव्याला म्हणतोय की हो पण पाणीपुरीची टेस्ट अजूनही तशीच आहे, आरुषी आणि तुम्ही कसं कॉम्पिटिशन खेळायचा तसे आपण कॉम्पिटिशन करूया, म्हणजे ना जो जास्त पाणीपुरी खाईल तो जिंकला आणि जो हारेल तो त्याने पैसे भरायचे. म्हणजे झाला का तुमचा बालिशपणा सुरू, काय चाललंय तुमचं असं काव्या विचारते. मला नकोय पाणीपुरी, सांगितलं ना मी तुम्हाला खायची असेल तर तुम्ही खाऊन या, मी बसते गाडीत असं काव्या म्हणते. तर पार्थ म्हणतो लगेच तिच्याकडे बघून की नाही मी पाणीपुरी खाईन, ती फक्त तुमच्या सोबतच असं सांगतो तो परत एकदा, त्याही तर नाही खाणार असं म्हणतो. आणि काव्या त्याच्याकडे बघत राहते. तर पार्थ पुढे असं म्हणतो की तुम्ही इथे आहात, गाडी इथेच आहे, मी सुद्धा इथेच आहे, कधीतरी तुम्हाला पाणीपुरी पुन्हा आवडेल असं तो म्हणतो आणि तुमची टेस्टही बदलेल असं तो म्हणतोय, होप्स दाखवतोय. आणि तुम्ही स्वतःहून मला तुम्ही इथे घेऊन याल आणि मग आपण दोघं एकत्र मिळून पाणीपुरी खाऊ. आता मी जे तुमच्यासाठी करतोय ना ते तुम्ही नंतर माझ्यासाठी कराल असं काव्याला पार्थ म्हणतोय. आणि काव्या त्याच्याकडे बघतच राहिले केवढी त्याला गॅरंटी वाटते असं. आणि पार्थ म्हणतो माहिती आहे मला गॅरंटी आहे आणि खात्री आहे मला असं तो सांगतो. तर काव्याला तो म्हणतो परत आजची ही पाणीपुरी
तुमच्यावर उधार असं तो म्हणतो आणि मग काव्या त्याच्याकडे बघतच राहते प्रेक्षकांना आणि पाणीपुरी तिला खायची असून सुद्धा ती खात नाही आहे आणि पार्थसुद्धा खात नाही आणि बॅकग्राऊंडला छान गाणं लागतं आहे लग्नानंतर होईलच प्रेमचं. पार्थ आता परत गाडीत बसतो आणि गाडी सुरू करतो आणि घराच्या वाटेकडे जायला निघतात. तर काव्या तो जे काही म्हणाला त्या गोष्टीचा ती विचार करते आणि प्रेक्षकांना खरं होईल का हे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज 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 कमेंट करा, म्हणजे त्याच्यामुळे मोटिवेशन मिळेल का मला, म्हणजे अजून चांगलं मोटिवेशन मिळेल की अजून रिव्ह्यू देण्यासाठी. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये नंदिनी आणि जीवा सुद्धा त्याच पाणीपुरीच्या गाड्यावर थांबलेत. नंदिनी तर पाणीपुरी खाते तर तिचं बघून जीवा सुद्धा पाणीपुरी खातोय. एक प्लेट मुझे भी दो असं म्हणत दोघं मिळून एकत्र पाणीपुरी खातात. तर घरी येतात तर घरी आल्यानंतर सगळे अंधार आहे आणि मग जेव्हा लाईट लागतात आणि जेव्हा 1 मंथ ॲनिव्हर्सरीचा बोर्ड बघतात नंदिनी आणि जीवाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते तर लगेच काव्या शॉकून बघते काय आहे सगळं. तर पार्थ म्हणतो की आज आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला. रिॲक्शन्स काय असेल आणि वसुहत्या कसा बदला घेईल बघत राहूया. सबस्क्राईब करा.